सुप्रभात मंडळी. काल होता बहुचर्चित मराठी सिनेमा संगीत मानापमानचा दिवस 4था अर्थात पहिला सोमवार. आणि या पहिल्या सोमवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जे काही आपल्या समोर आलं आहे ते बघितल्यानंतर या सिनेमाची जरा परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर जरी आपण म्हटलं की जरा वर्किंग डेज आहेत तर सगळं मान्य आहे, वर्किंग डेजला कलेक्शन ड्रॉप होणारच, पण मे बी सेकंड वीकेंड पर्यंत हा सिनेमा तरेल का याच्यावर सुद्धा जरा शंका आहे. कारण 17 तारखेला 2 हिंदी सिनेमे, आय थिंक अजून 2 का 3 मराठी सिनेमे सुद्धा येणार आहेत. त्यात जर याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर आय थिंक जरा गुरुवारपर्यंत या सिनेमाने जरा बरी कामगिरी करायला हवी बॉक्स ऑफिसवर, तरच याचे शोज टिकून राहतील. अर्थात आता ठाण्यातला विवियाना मॉल आहे, बोरिवलीचे 1-2 थिएटर्स आहेत, चेंबूरचे 1-2 थिएटर्स आहेत आणि आपल्या वाशीचे 1-2 थिएटर्स आहेत जिकडे लास्ट विकेंडला हा सिनेमा बऱ्यापैकी हाऊसफुल चा बोर्ड लावत होता. पण तरी सुद्धा ऑल ओव्हर मुंबई जरा परिस्थिती कठीण आहे. आणि आता म्हणजे 2025 साल जेव्हापासून आलंय तेव्हा असं वाटलं होतं की मराठी सिनेमाची दणक्यात सुरुवात होईल, कारण 1 तारखेला आला होता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि मग 10 तारखेला हा. आता अनफॉर्च्युनेटली दोन्ही सिनेमांची कामगिरी एवढी काही फार खास नाहीये, त्यामुळे कुठल्याही वेबसाईटवर आधी मागच्या वर्षीप्रमाणे आपल्याला ओव्हरऑल दिवसभराची ऑक्युपन्सी किती होती, त्या टेरिटरी वाईज कोणी किती कॉन्ट्रीब्यूट केलंय एवढं डिटेल तरी मिळत होतं. पण अनफॉर्च्युनेटली आता या 2 सिनेमांच्या बाबतीत तरी असं काही मिळत नाही की बाबा किती ऑक्युपन्सी आहे आणि कुठल्या टेरिटरीमध्ये यांनी जास्त कमवलेत. बट ओव्हरऑल याचा जो ऑडियन्स आहे तो बघता मुंबई आणि पुण्यातनं यांनी जरा बरी कामगिरी केलेली दिसते. बाकी ओव्हरऑल जरा या सिनेमाची हाईप कमी आहे. आता बघून घेऊया की 4थ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या सिनेमाने किती कमवले आहेत ते. आणि हे आकडे ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर आहे की हे आकडे अगदी खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. सर्वप्रथम बघूया की शुक्रवारी याच्या पहिल्या दिवशी यांनी कमवले होते असं म्हटलं जातं साधारणपणे 20 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी शनिवारी 37 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी रविवारी 50 लाख रुपये, तर काल सोमवारी या सिनेमाचं कलेक्शन जे समोर आलेलं आहे ते आहे 13 लाख रुपयांचं. सो असं करत याचं पहिल्या 4 दिवसांचं इंडियाचं नेट कलेक्शन आहे साधारणपणे 1,20,00,000 रुपये, तर इंडियाचं ग्रॉस कलेक्शन आहे 1,35,00,000 रुपयांच्या आसपास. म्हटलं जाते की या सिनेमाचं बजेट आहे 4 ते 5 कोटी रुपये. सो जरा परिस्थिती कठीण आहे. भले काल एका आपल्या परिवारातल्या सदस्यांनी युट्यूबच्या सांगितलं होतं की ओव्हरसीजचं आपल्याला माहिती नाही, तर ओव्हरसीजचं हिंदी पण असं काही कन्फर्म आकडे नसतात. जे प्रोड्युसर सांगेल तेच खरे मानायला लागतात ट्रेड अनालिस्टला की ओव्हरसीज या हिंदी सिनेमाने किंवा साऊथच्या सिनेमाने एवढे कमवले असतील बाबा, तर मराठीचं तर बघायलाच नको. मराठीचं आपल्याला महाराष्ट्रातलं अजून नीट कळत नाही तर ओव्हरसीजचं आपण काय आकडे लावणार. पण तरी ओव्हरसीजचं जरी पकडलं तरी आय थिंक 1.25 कोटी किंवा फार फार तर 2 कोटीपर्यंत या सिनेमाने ओव्हरसीजचं कलेक्शन धरून, आता ओव्हरसीजमध्ये कुठे कुठे हा सिनेमा रिलीज झाल्यामुळे तेच माहिती नाही आपल्याला, असो पण तरी जरा परिस्थिती कठीण आहे. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज एका मागोमाग एक करण्यामागचं कारण म्हणजे सिनेमा कोणाला तरी आवडू शकतो, कोणाला तरी तो आवडू नाही शकत, बट ऍटलीस्ट तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं ते आय थिंक आपण करायला हवं. आपण हिंदी आणि साऊथच्या सिनेमांच्या बाबतीत ते करतो. आपल्याला बरेचसे हिंदी किंवा साऊथचे सिनेमे आवडत नाहीत तरी सुद्धा आपण जातो. तो या सिनेमाला एवढं दुर्लक्ष करू नका. तो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.